मात्र ही घटना घडत असताना कुठेतरी एसपी यातील आरोपींना पाठीशी धरतात किंवा काय लपवण्याचा प्रयत्न करतात असं नाही, मी असं म्हणणार नाही. एसपी आपलं काम करत आहेत, पण एसपींनी समाजापुढे एवढं मोठ्या 20 कोटीच्या ड्रग्सचं रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग्ज जप्त झाले, तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी 10 किलोचा रवा ठेवून 10 किलोचे ड्रग्ज बाहेर काढले. असे तर हुशार लोक आहेत आपले. आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे. आणि आमची ठाम मागणी आहे की पोलिसांनी पोलिसाची भूमिका बजवावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नावं पडद्यामागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी आहे. आता एक कर्मचारी पोलीस मुख्यालयातून जिथं मुद्देमाल ठेवला जातो, इथून एवढी चोरी केली जाते, वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्पना नसं काय वाटतं तुम्हाला? नाही, आता शेवटी लक्षात घ्या की सगळेच आरोपी आहेत असं म्हणणं चुकीचं राहील. पण तो कर्मचारी मुळच जो एलसीबी मध्ये घेतला गेला, तो एलसीबी मध्ये घेतला गेलेला कर्मचारी हा कोणाच्या शिफारशीने घेतला हे त्याचं महत्वाचा भाग आहे. आणि आमची आज स्पष्ट मागणी आहे की जो आरोपी आहे, जेवढे आरोपी आहेत ते 2 ज्यांच्या घरावर माल ठेवला होता आणि जो पोलीस स्टेशनवर घेऊन गेला, या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनतेपुढे आलं पाहिजे. ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते. मी आभार व्यक्त करेल आमच्या सगळ्या पत्रकारांचे की त्यांनी ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात बाहेर आणली. आणि पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे ड्रग्सच्या विरोधातल्या मोहिमेमध्ये एकत्रित आहेत. आणि म्हणून तुम्हालाही देखील मी विनंती करतो की हे दाबलं जाऊ देऊ नका. हे जनतेपुढे आलं पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार देखील सीडीआर रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील माझी खात्री आहे. पारनेरलाच अनुसरून आहे. खासदार लंकेंच्या बंधूंवर आणि त्यांच्या साथीदारांवर जे आहे न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळलेला आहे महिलेच्या विनयभंग आणि मारहाण प्रकरणी. एका आठवड्यात हजर राहण्याच्या आदेश. आता खरं या केसची माहिती मी घेऊन राहिलो. मी काल आजारी होतो जरा, त्यामुळे मला काय पेपरमध्येच माहिती आली की असं असं झालेलं आहे. पण आता ही दुर्दैवी घटना आहे की अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आणि त्यांच्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतील आणि अशा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत असतील तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून एवढं सगळं त्याच्यामध्ये पळून जाण्याची आवश्यकता नाही. जे काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. पण ठीक आहे, आता ती घटनाक्रम घडलेली आहे. ते ज्यांनी ती पेटिशन केली होती ते पानमन म्हणून महिला होत्या, ज्या बहुतेक गर्भवती पण होत्या त्या कालावधीमध्ये, जेव्हा या घरामध्ये घुसून हे करण्यात आलं. आणि हे लोकसभेच्या माझ्या मते निकालाच्या दुसऱ्या दिवशी घडलेला प्रकार होता. पण साधारणतः 2 वर्ष उलटले. 2 वर्षांमध्ये भरपूर पुलाखालून पाणी गेलं. पण आता न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर हा निकाल दिलाय, त्यामुळे ते काय आमचा त्याच्यामध्ये काही सहभाग आहे असं काही भाग नाही. हे आता मी सकाळी आल्यापासून मला 1-2 लोक भेटले, त्यांनी मला सांगितलं, तर मी आता माहिती घेतो काय झालं एक्झॅक्टली. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे, बस ड्रायव्हरने केलेला आहे. विरोधक आता पुन्हा एकदा गृह खात्यावर संताप व्यक्त करता येते. नाही, बदलापूरचं मला खरंच माहिती नाही. म्हणजे मी जर तशी घटना घडली असेल तर ते 100% निंदनीय आहे. आणि मी अनेक वेळेस याच्यामध्ये नुसतं गृह विभाग नव्हे पण शालेय शिक्षण विभाग आणि हे सगळ्या विभागाने देखील ज्या पद्धतीने शाळा उघड्यात चालल्या आहेत, एक बाजार मांडला गेलाय. कोणालाही शाळेच्या परवानग्या दिल्या जातात, कोणीही टपऱ्यासारख्या जर शाळा उघड्यात गेल्या तर मग नियंत्रण कसं राहणार? क्वालिटी ऑफ एज्युकेशन खाली पडत चाललं, याच्यावर कोणी चर्चा करत नाही. जेव्हा अशा प्रकारे आजही तुम्ही अहिल्यानगर शहराची जर चर्चा केली तर काही अशा शाळा आहेत, 10% शाळा मी म्हणतो की ज्या स्टँडर्ड सुद्धा मॅच करत नाहीत, पण तरी सुद्धा शाळांना परवानग्या मिळतात. तर अशा जेव्हा शाळांना परवानग्या मिळतात तेव्हा या ठिकाणी असलेल्या मुलं आणि मुलींच्या देखील संरक्षणाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि म्हणून हा नुसतं एका गृह विभागाचं काम नाही, याच्यामध्ये शालेय शिक्षणाचं धोरण आणि जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, यांना देखील या शाळांची एकदा पूर्ण ऑडिट करून कोणत्या शाळा या सुरक्षित आहेत आणि कोणत्या शाळांमध्ये सुरक्षित उपाययोजना करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली गेली पाहिजे. आज शेवटचा प्रश्न मात्र बाळासाहेब ठाकरेंचं 100वी जयंती आहे. मोठ्या साहेबांना, खासदार साहेबांना शिवसेनेकडून मंत्रिपद मिळालं होतं, काय आठवणी सांगा? नाही, आता आज मी सकाळीच आमच्या सगळ्या मला आमदार साहेबांच्या, माझ्या किंवा सगळ्यांच्याच महाराष्ट्रात जेवढे हिंदू प्रेमी आहेत सगळ्यांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर पोस्ट ऑलरेडी झालेली आहे की हिंदू हृदय सम्राट एकच होते या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि आज त्यांची जयंतीनिमित्त मला असं वाटतं की स्वर्गीय बाळासाहेबांचं योगदान हे हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी जेवढं राहिलंय आणि आज जर मुंबई आहे तर ते फक्त आणि फक्त स्वर्गीय बाळासाहेबांमुळं आहे.
मुंबई जर मराठी माणसाची राहिली तर ते स्वर्गीय बाळासाहेबांमुळे राहिली आणि त्या व्यक्तीचं योगदान हे ना कोणी विसरू शकतं आणि नाही त्यांच्या इतक्या उंचीवर कोणी जाऊ शकतं. तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांच्याच वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालंय, ओबीसी महिला आपल्याला, तर ओबीसी आणि कुणबी ओबीसी असं पुन्हा एकदा भाग तुमच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मूळ ओबीसींना महापौर करण्याची मागणी केली. नाही, आता मागणी लोक करत बसतात, मागणी करायला काही गैर नाही. माझ्या दृष्टिकोनातून मी जाती आणि धर्म या सगळ्या प्रक्रियेपासून लांब राहणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे मी कधी याचं भाष्य केलं नाही. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज आपण हीच गोष्ट मोडून काढण्यासाठी ओपन जागेवर, सर्वसाधारण जागेवर एक ओबीसीचं सीट दिलं आणि जनतेने 1 नंबरच्या मताने त्या प्रभागात निवडून दिलं. याचा अर्थ काय की लोकांना आता विकास पाहिजे, लोकांना या जातीच्या भेदभावामध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडायचं नाहीये. आणि त्यामुळं एखाद्याने मागणी केली असेल ते विचार त्या मागणीचा निश्चित करू, पण आम्ही देखील सगळ्यांचा सन्मान करून आम्ही पुढे चालतोय. एक उदाहरण ते झालं, आज गटनेता करताना भारतीय जनता पार्टीने अहिल्यानगर म्हणून ही पहिली वेळ आहे की एका धनगर समाजाच्या व्यक्तीला आपण गटनेता केलं भारतीय जनता पार्टीचं. कारण की अहिल्यानगर नुसतं नाव बदलून आपल्याला त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण कृतीतून हे करून दाखवलं की आज अहिल्यानगर झालंय. महानगरपालिका अहिल्यानगरची पहिल्यांदी बसते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा गटनेता हा धनगर समाजाचा व्हावा हे आम्ही करून दाखवलंय. त्यामुळे फार जास्त जाती आणि या विवादामध्ये न जाता मला असं वाटतं की सगळे एक समान आहेत आणि जर एखाद्याकडे ओबीसी दाखला असेल बरोबर तर ते शासनाने दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या वादामध्ये न पडता आपण अहिल्यानगर शहराच्या विकासावर चर्चा केली पाहिजे. जनतेने फुल मॅन्डेट राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. लवकरच महापौर आणि उपमहापौरची निवड जाहीर होईल आणि काही जरी उमेदवार कोणी जरी असला तो कोणत्याही पक्षाचा असला तरी मला असं वाटतं की त्याच्यावर फार जास्त गांभीर्य शहरामध्ये घेतलं जाणार नाही. लोकांना विकास पाहिजे आणि ते आम्ही दोघं मिळून करून दाखवू. थँक्यू. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.